करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते काल रात्री अचानक मोठ्या प्रमाणात आहे ते पाऊस वादळी वारं झालं होतं. सध्या आपण करमाळा तालुक्यातील भालेवाडी या शिवारात आहोत. आपण पाहू शकतो की भालेवाडी शिवारात जे आहे ते अगदी हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक जे आहे ते उन्मलून पडल्याचं पाहायला मिळतं. जमीनदोस्त झालेलं पाहायला मिळते. अगदी बुडपिकापासूनच हे केळी जे आहे ते उखडून पडलं होतं. इतका मोठा जो आहे तो जोरात वारा सुटला होता, त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर सध्या भालेवाडी भागातील शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल, किती नुकसान झाले? मी ओम चोपडे. माझी भालेवाडी गावात 10 एकर क्षेत्र आहे, त्यात 8 एकर केळी आहे. तर माझा एकूण खर्च जवळपास 14 लाख रुपये झाला आहे. ह्या वादळी वाऱ्यामुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर मला सरकारने पूर्ण 100% मला नुकसान भरपाई भेटावी, अन्यथा माझ्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. अजून देखील आपल्याबरोबर शेतकरी आहेत, दुसरे नुकसान झाले आहेत. तुम्हाला काय सांगायचं, किती नुकसान आहे? मी विजय जाधव. माझे 5 एकर केळी क्षेत्र आहे. माझे बरेच नुकसान झाले आहे, तरी मला शासनाची मदत हवी आहे. नक्कीच अजून बाकी शेतकरी देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांना विचारूया काय सांगायचं. पूर्ण भालेवाडी शिवारात या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. साधारण किती एकर टोटल नुकसान असेल? टोटली भालेवाडी गावचं 40 ते 50 एकर क्षेत्राचं पूर्णपणे 100% नुकसान झालेलं आहे. आणि शेतकरी आधीच कोलमडलेला आहे सगळ्या ह्यानी. बाजारभाव, ही कांद्याचे बाजारभाव, ऊसाचे कारखानदार पैसे देत नाहीत, आणि त्यात हे केळीचं वेगळं पीक काहीतरी शेतकऱ्यांनी केलंय, तर ते सुद्धा 100% म्हणून पडले. काय सुद्धा 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळणार नाही. तर शासनाने तातडीने ह्याची दखल घेऊन पंचनामे करून 100% भरपाई देण्यात यावी. नक्कीच अजून या भागातील शेतकरी काय सांगाल? 40 ते 50 एकरावरती शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे सांगितले. पंचनामे सुरू झालेत तर काय त्यातलं? आज भालेवाडी या ठिकाणी सकाळी पंचनामे झाले. आदरणीय श्री पालकमंत्री साहेब यांना आम्ही फोन केला. फोनद्वारे आमचं बोलणं झालं. त्यांनी तातडीने तहसीलदार मॅडमला कॉल करून सांगितलं की जिथले नुकसान झाले तिथल्या भरपाई करण्यात यावी म्हणून. आज सकाळपासून तलाठी असतील, एक 3 टीम आहेत, कृषी अधिकारी असेल, हे सर्वांची टीमचे पंचनामे चालू आहेत. काही शेताची पडझड, घराची पडझड झाली, शेतात काय नुकसान झालं, काही ऊसाचं नुकसान झालं. या माध्यमातून आज पाहिलं तर तुम्ही हे जे केळीचं क्षेत्र पाहताय, ह्यात एवढं मोठं नुकसान झालं प्रचंड की त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येणार आहे. परंतु त्यांनी ते तसं करू नये. आम्ही पालकमंत्र्याला सांगू, सरकारला सांगू की ह्यांना हा नुकसान भरपाई दिली पाहिजे. आज हे विचार करा तुम्ही, ह्याला खर्च करण्यासाठी त्यांचे 15-15 लाख रुपये गेलेत. परंतु आज हे नुकसान झालंय, ह्यात प्रॉफिट काय नाही, परंतु हे काढण्यासाठी अजून ह्याला खर्च येणार आहे. म्हणजे हे शेतातून बाहेर काढायचं म्हणलं का तरी ह्या शेतकऱ्याला खर्च येणार. इतके त्यांच्यावर दुर्दैवाने एक म्हणजे वादळी वाऱ्याचं मोठं संकट आलेलं आहे. तरी सरकारने ह्यात मार्ग काढून 100% ह्यांना निधी द्यावा असा आम्ही प्रयत्न करतो, आणि सरकारने द्यावे असं आम्ही घ्यावी बोलतो. साधारण किती रुपयाचं नुकसान आहे? साधारण हे कोटीच्या आसपास जाईल का, तर 40-45 एकर जमीन ही भालेवाडी क्षेत्रातली झाली. करंजात तसंच झालेलं आहे. आज साधारण तुम्ही कुठल्याही केळी बागायतदाराचं खर्च आणि प्रॉफिट काढून जर भाव चांगला सापडतात, उत्पन्न चांगलं भेटतं. त्यामुळं हे 10-20 कोटीच्या आसपास यांचं नुकसान सगळं झालेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की या भालेवाडी गावामध्ये जवळपास 40 ते 50 एकरावरती आहे ते केळी बागांचं नुकसान झालं असून जे आहे ते सकाळपासून पंचनाम्याला सुरुवात झाली. परंतु शेतकऱ्यांकडून जे आहे ते सरकारने तातडीने या संदर्भातली जी आहे ते नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली. यावेळी जे आहे ते शेतकऱ्यांनी अक्षरशः हे नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्येसारखा देखील पर्याय आमच्या पुढं उभा आहे असं देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. सरकार याकडे नेमकं कशा पद्धतीने बघतंय व शेतकऱ्यांना तातडीने मदत देत आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.